नमस्कार, विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भीमा नदीकाठी भीतीचं वातावरण पसरलं होतं. पूरसदृश्य परिस्थिती होती. मात्र भीमा नदीकाठाला आता दिलासादायक बातमी असून उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग कालच्यापेक्षा आज 45,000 क्युसेक्सनं कमी केला आहे. तर दौंडमधून येणारी आवकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे. वीरचा विसर्गसुद्धा खूप कमी केलेला आहे. आज 6 वाजता सायंकाळचे अपडेट मी आपल्याला देणार आहे. उजनीचा एकूण पाणीसाठा हा 121.44% इतका झाला असून उजनीची टक्केवारी ही 107.85% इतकी आहे. तर काल उजनीमधून पूर्ण नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रामध्ये 1,25,000 क्युसेसचा विसर्ग सोडला होता. तो आज सकाळी सुद्धा कायम होता. दुपारी तो 15,000नं कमी केला आहे आणि आणखी हा विसर्ग कमी होत आहे. आज सायंकाळी 6 वाजता 80,000 क्युसेक्सनं पाणी उजनीतून भीमा नदीमध्ये सोडलं जात आहे. म्हणजे कालच्या तुलनेत 45,000चा क्युसेक्स विसर्ग कमी झाला आहे. तर वीर धरणामधून सोडण्यात येत असलेलं पाणीसुद्धा कमी झालेलं असून फक्त 5,000 क्युसेक्सचा विसर्ग वीर धरणातून दुपारी 3 वाजल्यापासून खाली येतो आहे. त्याचबरोबर उजनीमधून सीना-माडा उपसा सिंचन योजनेसाठी 210 क्युसेक्सनं, उपसा सिंचन योजनेसाठी 100, बोगद्यामधून 921, कालव्यासाठी 1,300 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर वीज निर्मितीसाठी 1,600 असा एकूण 84,110 क्युसेसचा विसर्ग उजनीमधून या सर्व स्रोतांच्या मधून जातो आहे. तर उजनीत दौंडमधून येणारी आवक ती खूप कमी झाली असून फक्त 33,590 उजनीमध्ये पाणी येत आहे आणि पूर नियंत्रणासाठी पावसाचा अंदाज असल्यामुळे उजनीतून 80,000चा विसर्ग खाली येतो आहे. उजनी धरण 107% पर्यंत गेलेलं आहे. ते थोडंसं कमी करण्यात प्रशासनाचा प्रयत्न आहे. कालव्याला पाणी सोडलेलं आहे. वीरचा विसर्ग कमी झालेला आहे. बंड गार्डनचा विसर्ग कमी झालेला आहे आणि दिवसभरामध्ये घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे सध्या तरी भीमा नदीकाठी असलेल्या पुराचा धोका कमी झाला. आता पाणी स्थिर आहे. सकाळपासून पाणी थोडं संथ गतीने वाढलेलं आहे. मात्र आज मध्यरात्रीपासून उद्या सकाळपर्यंत पाणी जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि सध्या भीमा नदीकाठी मात्र दिलासा मिळालेला आहे.